बाई दिव्या, मला सांग, दिलंस काय ग गिफ्ट? हा, आवडलं त्याला? सगळा घोळ घातला तुझ्या त्या गिफ्टने. म्हणजे नशीब त्यांनी मला घराबाहेर नाही काढलं. तुझ्या त्या गिफ्टमुळे सगळे किती हसत होते माझ्यावर माहितीये. अजूनही त्यांचे जे काही रिॲक्शन्स होते ते विचार करून करून ना मला लाज वाटतेय. ठेव फोन. अगं दिव्या, पण हॅलो हॅलो शिवा, काय झालं? त्यांना गिफ्ट नाही आवडलं काय? दिव्या, त्यांना तर गिफ्ट आवडलं, उलट आशूला तेच गिफ्ट जास्त आवडलं. मग तू शिवाला खोटं का बोललीस? कारण मला नाही आवडलं हे गिफ्ट. पण तिला तरी खरं सांगायचंस ना ग. अगं तुझी लहान बहीण आहे ती, तिने किती प्रेमाने बनवलं होतं. तू जर तिला सांगितलं असतंस ना की आशूला ते गिफ्ट आवडलं तर तिलाही बरं वाटलं असतं. तू जरा शांत बसशील का? माझी आधीच खूप चिडचिड होती आणि परत परत तू तेच बोलतीयस. आणि गिफ्ट बघून अजून डोकं खराब होतंय माझं. अगं किती विचार करून बनवलं असेल हे, फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी बनवूनच घ्यायचं होतं तर एखादा दागिना घ्यायचा होता, एखादा ड्रेस घेतला असता. हे काय गिफ्ट आहे? दागिने आणि ड्रेस पेक्षा सुंदर आहे हे. तू ना एकही शब्द बोलू नकोस. मला आधीच राग आलेला आहे, तुझ्यावर निघेन. अगं मला आशुतोष, मांजा काय अल्टिमेट गिफ्ट आहे ना रे. म्हणजे आय वॉजंट एक्सपेक्टिंग की दिव्या एवढं भारी गिफ्ट देईल. गिफ्ट चांगलं आहे, पण हा बर्फ हळूहळू वितळत चाललाय. दिव्याला बघून तुझं हृदय कसं मेल्ट होतं तसं याचं होतंय. नाही ना रे, पण तिने इतक्या मेहनतीने बनवलंय माझ्यासाठी, मला नाही हे वितळू द्यायचंय. अरे पण बर्फ आहे तो, वितळणारच. मग काय करायचं? एक काम कर, हा, तू याचा फोटो काढ. म्हणजे कसं दिव्याने तुला गिफ्ट दिलंय हे तुला आठवणीत राहील. ओके, बाकी तो बर्फ नाही टिकणार रे फार. अरे फोटो बिटोनी कसं काम होईल रे? हे असं टिकून राहायला पाहिजे ना. काहीतरी आयडिया असेल ना. आता आपल्याकडे हा आईस बॉक्स आहे, आपण आयडिया. काय रे? थांब, सावकाश सावकाश. चला आता गंमत करूया. कोणाला कॉल कर? हॅलो शिवा. चला येतो. ए थांब रे. नाही तुला नाही, ऐक ना, मला एक आपलं मिनी आईस बॉक्स, आय मीन मिनी रेफ्रिजरेटर हवा होता. नाही उद्या नाही, आत्ता, उद्या सकाळी नाही. हां पाठव ना प्लीज. येस. अरे थँक्यू सो मच, थँक्यू. तू कोणाला कॉल केला होता? शिवाला. शिवा होम अप्लायन्सेस. तरी म्हंटल तू स्वतःहून मगरीच्या तोंडात कसा हात घालशील? नाही मी नाही. तुला ती शिवा वाटली का? मग तो फ्रीज येतोय ना, त्यात हे सांभाळून ठेव आणि तो आला की त्यात ठेव. ओके बाय. ए एक मिनिट थांब. तू कुठे चाललायस? फ्रीज येऊ दे ना, मग आपण इन्स्टॉल करूया. मी? आपण, तू नाही फक्त. अरे यार आशू, कम ऑन कम ऑन कम ऑन. या द बेबी इज हिअर. आता ते गिफ्ट इंटॅक्ट राहील मांजा. सावकाश दादा, सावकाश. हा दादा आतमध्ये. थँक्यू थँक्यू. सर इथे आशू. अरे हा, तू त्या एका गिफ्ट साठी अख्खा फ्रीज मागवलाय? ओ दादा परत नाही का? त्यांना बघ कुठे ठेवायचं सांग. नको, ऐक रे. हे घ्या. अरे हे महाग पडलं. जाऊ नका, थांबा मी. चल. अरे हे महाग पडलंय. नाही पडलंय. भाऊ ना कळलं तर? सांगेन ना, मांजासाठी आणलाय बिअर ठेवायला. वा 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 वा. बापरे. काय लाव. गुड बाय. आशू, तुझं प्रेम आता यात सेफ राहील. अरे आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी अशी प्रेमाने दिलेली वस्तू अशीच प्रेमाने ठेवायची असते. हे थोडं जास्त नाही का होते? असू दे रे, ही तर सुरुवात आहे. तू असाच राहा, मी कल्टी मारतोय. बाय मांजा.
काय झालं? लाईट का लावली? अगं उठ ना, तुला काय झालंय? त्यांच्या घरून आल्या आल्या अशी झोपलीस काय? उठ लवकर. दिव्या, अगं उठ की. हे बघ काय काय झालं ते सांग की तिकडं. हा, काय म्हणली ती माणसं? आत्ताच ऐकायचंय तुम्हाला? होय, आत्ताच ऐकायचंय. हा, उठ. हा काय? हा सांगते. हा, पार्टी खूप छान झाली, खूप मजा आली मला. आणि त्यांचं घर तर इतकं मोठं होतं की नजरेत मावत नव्हतं. आणि हे बघा आपलं, एक 0चा बल्ब लावला की अख्खं घर उजाडतं. ए, इथल्या दिव्यांचं सांगू नगस. तिथं काय दिवे लावलेस ते सांग. भैयाजी मला खूप मजा आली अगं तिकडे. कोणी काही बोललं नाही ना? नाही, उलट मी गेले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला. वा. दिव्या, जावई बापूंना अंगठी आवडली का ग? हा, म्हणजे ही 25,000ची रिंग प्राइसलेस आहे आणि मी आणलेलं 3 लाखाचं ब्रेसलेट नाही. वाव, खरंच सुंदर आहे. प्राइसलेस. हो हो, आवडली. काय म्हणाले? अगं सांगतेय ना, खूप आवडली त्यांना अंगठी. मला झोप येते आई, मला झोपू दे बरं. अगं अशी कशी झोपतेस? उठ अगं दिव्या, उठ. तू पहिल्यांदा सासरी गेली होतीस ना? तिकडे काय घडलं ते मला नीट सांग बरं. होय. अगं तिथं काय गडबड तर नाही ना झाली? भैयाजी सांगतेय ना, छान झाली पार्टी. तरी तू तेच विचारतेय काय गडबड झाली का म्हणून. अगं काळजी वाटते म्हणून. हे बघ भैयाजी, तुला काळजी करायची काही गरज नाही. सगळं छान झालंय, ती लोक खूप चांगली आहेत आणि मी त्यांना खूप आवडली आहे. बरं मला सांग, ते 25,000चं गिफ्ट नेलं होतंस का नाही? ते आवडलं का तेच नाही? अगं हो, सांगितलं ना आवडली. पण माहितीये का, आशूची एक कझिन आहे, तिने त्याला 5 लाखाचं ब्रेसलेट गिफ्ट केलं. त्यामुळे त्यासमोर माझं गिफ्ट काहीच नव्हतं आणि त्यांच्यासाठी ती काही मोठी गोष्ट नव्हती. 5 लाखाचं? हा अगं, पण आपल्यात कुणी 5 लाखाचं दागिने घालत नाहीत बरं का. हे थोडंसं अतिच आहे नाही? तेच तर, आपल्यासाठी जास्त आहे, त्यांच्यासाठी जास्त नाहीये. मला खरंच कधी कधी असं वाटतं की एखाद्या श्रीमंत घरात जन्माला आली असती ना, तर हे झालं नसतं. पण काय आहे, देव चॉईस देत नाही ना कुठे जन्माला यायचंय त्याच्यासाठी. वय, पण जिथं जन्माला घालतो का नाही देव ज्या घरात, पण अक्कल देतो की कमवायची. मग ते कमवायचं. हे जी काही नटत राहतीस का नाही सारखं, ते नटण्यापरी जर काम धंदा केला, 4 पैसे मिळवलेस का नाही, तर हे जी काही नटतीस ते नटता येईल, हौसमौज करता येईल. तेवढं करा जरा. आता जे आहे ते आहे. आणि तसंही मला कुठे ह्या घरात राहायचंय. माझं लग्न झालं की मी जाईन तिकडे, तुम्ही राहा इथे. बरं ते समजा राहू देत ग. दिव्या, शिवानं केलेलं गिफ्ट आवडलं का ग तेच नाही? अगं पोरीनं किती छान केलं ती आहे, केवढी मेहनत घेतली होती. आवडलं ना? आता प्लीज हा, त्याबद्दल तर अजिबात बोलू नका. मला हाकललं असतं त्या घरातून. म्हणजे काय झालं? म्हणजे अगं हसत होते सगळे माझ्यावर. काही जण तर म्हणत होते की हे असं काहीतरी आणण्यापेक्षा काही नसतं आणलं तर बरं झालं असतं. नशीब ती रिंग नेली होती मी. सांगत होते की मला नाही न्यायचंय हे, तरी तुम्ही फोर्स केलं. त्यात तो घाणेरडा बॉक्स. किती हसू झालं माझं सगळ्यांसमोर तिथे. खरं सांगते आई, आज शिवामुळे सगळं संपलं असतं. तरी घ्या, तुम्ही शिवाचीच बाजू घ्या. बरं मी झोपत होते तर मला झोपही देऊ नका. अरे दिव्या, शिवानी, मी तुला शेवटचं सांगते, या सगळ्यापासून तू लांब राहा. तुम्ही घ्या अजून तिची बाजू. अगं वंदे, असं का म्हणतीस ग? पोरीनं किती छान सुंदर केलं होतं की ते, आणि केवढी मेहनत घेतली होती ती ना. आता तेच नाही आवडलं नाही, त्याच्यात पोरीचा काय दोष आहे? हा,
नाही, चूक तिची नाहीये, चूक माझी आहे. मला कळायला हवं होतं ना. एवढी मोठी माणसं ती, त्यांना हे असलं काहीतरी नाही आवडणार. मुळात तुला हे सगळं बनवायची गरज काय होती? पैसा तर पैसा गेला आणि त्याचा काही उपयोगही नाही. पाहिलं, नेहमी हिच्यामुळे त्रास होतो. शिवानी, तू आता दिव्या आणि तिच्या सासरच्या गोष्टींमध्ये घुसायचं नाहीस. या लग्नापासून तर तू लांबच राहा. आम्हाला जरा शांतपणे जगू दे. अगं वंती, काय बोलती ग तू? आ आठवण येते यार दिव्याची. त्यात एवढं छान गिफ्ट दिलंय तिने. हा मजनू आत्ता का कॉल करतोय मला? हॅलो. हॅलो, हाय. आशुतोष बोलतोय. तू झोपली होतीस का? नाही नाही, जागी होते, बोल ना. वाटलंच मला. झोप लागत नाही ना? आठवण येते ना? हो, आठवण येते. मला ना तू माझ्या डोळ्यासमोर दिसतेस. आजचा दिवस खूप स्पेशल होता. तू आलीस त्यामुळे तो स्पेशल झाला. थँक्यू सो मच. आणि तू हे जे गिफ्ट दिलंयस मला, ते काय कमाल आहे. त्याच्याकडे ना असंच बघत राहावं असं वाटतंय. इतकी आवडली तुला ती रिंग? रिंग नाही, आय मीन रिंग आवडली. रिंग पण आवडली, पण आय एम टॉकिंग अबाउट द आईस स्कल्पचर. ते जे तू बनवलंयस माझ्यासाठी, ते फार सुंदर आहे. आणि माझं गिफ्ट कुठे आहे? हा, माझं गिफ्ट, मी दिलेलं गिफ्ट आहे ना. हा, ते कसं वाटलं तुला? आवडलं ना? हो, आवडलं. खरं सांग मला, नक्की आवडलं? नाही, खरंच खूप आवडलं. आणि त्याचा अर्थ कळला का तुला? याचा काय अर्थ आहे? इतक्या युजलेस गिफ्टला पण मीनिंग आहे. हा, सांग ना, त्याचा अर्थ कळला तुला? हो. हा, सांग. आता सांग की. कुठे ठेवलंय याचं गिफ्ट? आता काय सांगू याला? अगं सांग ना. ऐक ना, आई बोलवतीये. हा, आपण बोलूयात प्लीज नंतर. ओके, नो प्रॉब्लेम. नंतर बोलूया. मी जागा आहे. तू मला रात्री फोन करू शकतेस अजून. हा, हो. ओके, बाय. कुठे ठेवलंय गिफ्ट मी याचं?
काय मीनिंग असेल या बोरिंग गिफ्टचं? 2 हात, 1 हार्ट. शोधाव तर लागेल, नाही तर परत हा मजनू फोन करून इरिटेट करेल मला. माझंच चुकला. दिव्या बरोबर बोलत होती. या श्रीमंत माणसांना गरीबाचं गिफ्ट नाही आवडणार. मीच हट्टाने न्यायला सांगितलं. शा. काय झालं शिवा? मला नाही, मला कुठे काय झालं? काय नाही. ते शिवा, काय तू इथे आज? बरं ठीक आहे, जाऊ दे दिव्या. मला ना सॉरी म्हणायचं आहे. म्हणजे माझ्या त्या गिफ्टमुळे तुझं हसं झालं म्हणून सॉरी. नाही अगं, आता तुलाही कसं कळणार की ते लोक कसे रिॲक्ट करतील? मला सॉरी म्हणायचंय तुला. मी खूप बोलले तुला. माझा मूड खूप ऑफ होता तेव्हा. बापरे, आज तू मला सॉरी बोलते? आज इतिहासच घडतोय. बरं ठीक आहे, छोड चल. मला सांग, तुला काय आलं? तू का अशी ऑफिस? काही काम आहे का? ह्याचा काय अर्थ असेल बघ ना. ओ, हे गिफ्ट दिलंय का तुझ्या त्यांनी? अनफॉर्च्युनेटली. काही अर्थ कळतोय का ह्याचा बघ ना. अच्छा अच्छा, म्हणजे हे गिफ्ट देऊन अर्थ सांगायला सांगितलंय. काय भारी रोमॅन्टिक आहे का तुझा होणारा नवरा. तुला अर्थ कळत असेल तर सांग, उगाच चिडवू नको. मी जाते. नाही अगं नाही नाही, थांब थांब. अगं 2 मिनिटं ते दाखव मला. दे. दोन हात, 1 दिल. ते मलाही दिसतंय. हा म्हणजे तेच अगं. म्हणजे 2 हात म्हणजे 2 जीव एका जीवनात बांधले गेलेत. खरंच. अगं हसते काय? केवढा डीप अर्थ आहे याचा. खरंच क्लिशे अर्थ आहे याचा. पण नक्की हाच अर्थ असेल का? हा म्हणजे मला तरी हाच वाटतोय. हा थांब. हॅलो, कळला अर्थ? हो, आता तू एवढं केलंय तर त्याला काहीतरी अर्थ असेलच ना. क्या बात आहे, सांग मग. तर अर्थ असा आहे की 2 जीव एका बंधनात बांधले गेलेत. एका बंधनात बांधले गेलेत. म्हणजे आपण दोघं, ते म्हणतात ना, 2 जान 1 दिल. अरे करेक्ट आहे. हेच मीनिंग आहे. अगदी बरोबर. सो त्यातला 1 हात तुझा आहे, 1 हात माझा आहे. आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करतोय आणि तू आता देसाईची सून होणार आहेस. आय बेटर हाफ. हेच मीनिंग आहे. तुला खूप आनंद झालाय ना. तू आता एन्जॉय कर. झोपा. गुड नाईट. थांब 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 थांब. मला थोडा वेळ बोलायचं होतं. आय मीन आय रिअली सॉरी. मी खूपच एक्साइटेड आहे. मला ना, मी तुझा फोटो बघितल्यापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय आणि मला तू सतत दिसत राहतेस समोर. मला तुझी आठवण येते सारखी सारखी आणि आय जस्ट लूज माय सेल्फ इन युअर थॉट्स. झोप येत नाही म्हणून. हॅलो, ऐकतेस ना? ऐकावं लागतंय. हा, म्हणजे तुझ्या 2 शब्दांच्या मधला श्वास पण ऐकू येतोय मला. ओके. माझा ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप खूप. ओके, हे बघ, म्हणजे असं आहे ना की प्रेम हे असंच असतं ना. आपण एखाद्या व्यक्तीची वाट बघत असलो आणि समोरनं एखादा माणूस चालत येत असेल तर आपल्याला वाटतं की तीच व्यक्ती चालत येते. आय मीन, मी तर माझ्या आयुष्यात येणाऱ्या त्या व्यक्तीचीच वाट बघतोय. तुझी वाट बघतोय. सॉरी. मी खूप एक्साइटेड आहे. मी तुला एवढा रात्री त्रास देत नाही ना फोन करून. हॅलो. हा हॅलो. हा हा. हा. ओके, मी तुला शेवटचं एक सांगतो. सांगू का? आय लव्ह यू.